आज मी तुम्हाला दाखवू इच्छितो की ह्या वर्षीच्या छाटणीमध्ये काय चुका झाल्या नाही पाहिजेत आणि कशा पद्धतीने आपण छाटणी घेतली पाहिजे, एक त्याचं प्रात्यक्षिक आणि जिवंत उदाहरण आपल्यासमोर ठेवतोय। तर आज बघू शकता आपण जे मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवतोय, पहिला डोळा, दुसरा डोळा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, 6 डोळ्यावरती सपकेन आहे आणि सपकेनच्या पुढं 1 2 3 असे 3 डोळे आहेत। तर बघू शकता या तिन्ही डोळ्यातल्या बेऱ्यातलं अंतर जे आहे फार कमी आहे आणि घड सुद्धा बघू शकता आपण की पहिल्या डोळ्यामध्ये घड आहे, दुसऱ्या डोळ्यामध्ये काही घड दिसत नाही, पण सपकेनच्या पुढच्या डोळ्यामध्ये घड आहे, त्यानंतर पाठीमागील डोळ्यामध्ये सुद्धा घड आहेत। तर अशा काढायला 3 घड आहेत। त्यानंतर या ठिकाणी सुद्धा हीच परिस्थिती आहे, बघू शकता 1 2 3 4 5 6 7 डोळ्यावरती हे सपकेन आहे आणि 7 डोळ्यावरती सपकेन असून ह्याच्यापुढे 2 डोळ्यावरती छाटलं आहे। तर आपण थोडंसं बारीक निरीक्षण करून बघू शकता की ज्या दुसऱ्या डोळ्यामध्ये घड आहे ते घड आहे, तर त्या काढलेल्या 2-3 घड जर दिसत आहे तर अशा पद्धतीने जर छाटला तर तुम्हाला माल मिळेल। आणि जर तुम्ही सपकेनच्या पुढे 4-4 डोळे ठेवला आणि 5-5 डोळे ठेवला तर यदा कदाचित तुमच्या प्लॉटला फ्रुटफुलनेस कमी राहील। तर शक्यतो करून यावर्षी विचार करा की छाटत असताना सपकेनच्या पुढे 2 डोळ्यावरती छाटा, तिसरा डोळा ठेवू नका, का तर पाठीमागे सुद्धा घड चांगले आहेत, सपकेनच्या मागील डोळ्यामध्ये सुद्धा अतिशय चांगला माल आहे। तर कृपया करून कोणी सुद्धा चुका करू नका आणि अशा पद्धतीनं छाटणी करून घ्या। धन्यवाद।